नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून मी तुमच्यासाठी एक खूप मोठा आणि 100% खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहे. आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशहा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा महान भारत केसरी हिंद केसरी मथुर हा बैल आपल्याला 24 डिसेंबरला म्हणजे उद्या होणाऱ्या भव्य दिव्य मराठवाडा केसरी मैदानात पळताना दिसणार का? मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसांपासून तुमच्या खूप कमेंट्स येत होत्या, दादा मथुर दिसेल का, अपडेट द्या, मथुर पळणार की नाही. तर भावांनो, आज मी याच प्रश्नाचं स्पष्ट आणि फुल पिक्स उत्तर घेऊन आलो आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच प्रकारचे बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात आधी अपडेट तुम्हाला इथेच मिळतात. आता मुद्द्याला येऊया. मित्रांनो, 24 डिसेंबरच्या मराठवाडा केसरी मैदानात आपल्याला मथुर पळताना दिसणार नाही, कारण सध्या मथुर मुंबईमध्ये आहे आणि त्या मैदानासाठी त्याचा कोणताही प्लॅन नाही. म्हणजे मथुर पळणारच नाही असं नाही, खरा गेम तर पुढे आहे. मित्रांनो, पुढे येणारी 2 टॉपची मैदानं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. 5 लाख बक्षिसाची, एक 29 डिसेंबरला आणि एक 30 डिसेंबरला. आणि याचपैकी 29 डिसेंबरच्या मैदानात आपला मथुर 100% पळताना दिसणार आहे. ते सुद्धा मित्रांनो टॉपच्या पैऱ्यात आणि पहिलाच आदत. मित्रांनो, जेव्हा मथुर आदेश घेऊन पडतो तेव्हा तो काय करतो काय नाही करतो हे वेगळं सांगायला नको. स्पीड, पॉवर आणि रेसिंगची मजा सगळं काही तिथेच पाहायला मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, 24 डिसेंबर मथुर नाही, 29 डिसेंबर मथुर फिक्स. अशाच खऱ्या, फिक्स आणि आधी मिळणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. मी पुन्हा भेटतो एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय मल्हार, जय बैलगाडी.